श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या शुक्रवारी हरतालिका आहे। हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। तसेच अविवाहित मुली आपल्याला मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करतात। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत साजरे केले जाते। या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांचे पूजन केले जाते। हे व्रत करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेणे हे गरजेचे आहे। आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केले तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात। पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात। तर आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात। तर हरतालिकेच्या दिवशी कोणते उपाय करावे, तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। हरतालिका व्रत पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आले पाहिजे। यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवूनच तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता। म्हणून हरतालिका व्रत असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवणे हे देखील गरजेचे आहे। आता हरतालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। या दिवशी आपण पूजेचा मुहूर्त हा 2 तास आहे। त्या 2 तासामध्येच आपण पूजा करायची आहे। मग सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे। या काळामध्ये जर आपण पूजा केली तर आपल्याला पूजेचे कित्येक पटीने फळ देखील मिळेल व आपली पूजा देखील सफल ठरेल। आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही दुपारी किंवा प्रदोष काळामध्ये देखील ही पूजा करू शकता। हरतालिकेचा उपवास आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी देखील करायचा आहे। हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। मग गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपवास सोडावा। आणि याच दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा देखील विराजमान होत असतात। त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप घाई गडबड असते। गणपतीचे डेकोरेशन असेल किंवा आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवायचा असतो। मग अशा वेळेस जर तुम्हाला हरतालिकेचे व्रत करणे शक्य असेल तरच तुम्ही हे व्रत करावे। कारण की हरतालिकेचे व्रत एकदा केले की ते पूर्ण आयुष्यभर करावे लागते। आणि जर यावर्षी तुम्हाला हरतालिकेचे व्रत करणे शक्य नसेल, मग तुम्ही आजारी असाल किंवा गर्भवती महिला असाल तर अशा वेळेस आपले पती हा उपवास व्रत हे करू शकतात। तर या व्रताच्या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू। झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो। आपल्या घरामधील झाडू हा जर कुणाला 5 मिनिटांसाठी जरी दिला तरी पण आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते। त्यामुळे झाडू हा कुणालाही द्यायचा नाही। तसेच आता हरतालिका आहे म्हटल्यावरती महिला देखील एकत्र होतात। तर आपण आपली साडी ही कुणालाही परिधान करायला द्यायची नाही। आपण जी साडी वापरतो ती कुणालाही द्यायची नाही। अगदी तुमची सख्खी बहीण असेल किंवा एखादी मैत्रीण असेल तर तिला देखील आपण साडी असेल किंवा तुमचं मंगळसूत्र असेल, जे काही साज शृंगाराचं साहित्य आहे ते आपण कुणालाही द्यायचं नाही। तुम्हाला त्या महिलेला द्यायचंच असेल तर तुम्ही नवीन घेऊन देऊ शकता, पण स्वतः वापरलेले वस्तू कुणालाही द्यायच्या नाही। किंवा तुम्ही देखील दुसरे कुणाचीही साडी या दिवशी परिधान करायची नाही। आपल्याला वाटते की दुसऱ्याचे मॅचिंग होते म्हणून आपण तिची साडी किंवा बांगड्या घेत असतो, पण असे चुकूनही करायचे नाही। तसेच या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। काळ्या रंगाची साडी असेल तर ती देखील परिधान करू नये। किंवा आपण मॅचिंगच्या काळामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या, काळ्या रंगाची टिकली देखील लावत असतो, तर आपल्याला ते देखील करायचं नाही। आपण या दिवशी हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे व लाल टिकली किंवा चॉकलेटी टिकली तुम्ही लावू शकता, पण काळ्या रंगाची टिकली चुकूनही लावायची नाही। तसेच जर साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाउज मॅच होत असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाची साडी ही परिधान करू शकता, पण ती साडी चुकूनही परिधान करायची नाही। आता हरतालिकेचा दिवस म्हणजे सुवासिनींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी आपण 16 शृंगार करणे देखील तितकेच गरजेचे आहे। आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा 16 शृंगार करूनच पूजा करायची आहे। अगदी तुम्हाला 16 शृंगार करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी आपण आपल्या कपाळाला टिकली, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी या ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू परिधान करायच्या आहेत। तुम्ही जर सुवासीन महिला असेल तर तुम्ही साडी किंवा नऊवार घालूनच ही हरतालिकेची पूजा ही करायची आहे। हरतालिकेची पूजा आपण घरी देखील करू शकता। वाळूच्या स्वरूपामध्ये आपल्याला पिंड तयार करायचे आहे आणि या दिवशी वाळूच्या पिंडीची पूजा करणे याला खूप महत्त्व आहे। तसेच या दिवशी आपण 16 पत्री देखील अर्पण करायचे आहे। 16 पत्री अर्पण करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 5 पत्री तरी तुम्ही अर्पण कराव्या।
तसेच या हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांनी दूध हे चुकूनही ग्रहण करू नये असे म्हणतात। त्यामुळे आपल्याला देखील दूध हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे। तसेच या दिवशी जर आपल्या इथे कोणी दूध व दही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण ते द्यायचे नाही। आपण जर असे केले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तसेच तांदूळ असेल, मीठ असेल, ज्या काही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे त्या देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही। उलट त्या वस्तू संपण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहे। आपण जर त्या वस्तू घरामध्ये संपण्याच्या अगोदर आणल्या तर आपल्या घरामध्ये देखील बरकत राहते व आपल्या घरामधून माता लक्ष्मी ही कधीच निघून जात नाही। आपल्या घरामध्ये पैसा हा कायमस्वरूपी स्थिर राहतो। व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत। व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत। तसेच मन दुखावणारे काहीही आपण या दिवशी चुकूनही बोलायचे नाही। आपल्या घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील या दिवशी करायचे नाही। आपण पती सोबत किंवा सासू सोबत देखील या दिवशी भांडण करायचे नाही। आपण जर असे केले तर आपल्यासोबत कायमस्वरूपी तसेच होत राहते आणि जर आपण वादविवाद केले तर आपल्या घरामध्येच नकारात्मकता ही पसरत असते। कारण की आपण जर आपल्या घरामध्ये चांगलं बोललं तर वास्तू तथास्तु म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणत असते। त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायची आहे। भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे। तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीची देखील आपण या दिवशी पूजा सेवा करायची आहे। या व्रताच्या दिवशी आपण परान्न हे ग्रहण करायचं नाही। आपण कुणाच्याही इथे जेवण करू नये। विशेषतः असे काही व्यक्ती असतात किंवा अशा काही महिला असतात की त्या दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात। तर अशा व्यक्तींच्या जर आपण सोबत जरी राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। त्यामुळे अशा महिलांच्या इथे तुम्ही जेवण देखील चुकूनही ग्रहण करू नये किंवा त्या व्यक्तीसोबत या दिवशी तरी बोलणे शक्यतो तरी टाळायचे आहे। आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। आता हरतालिकेच्या दिवशी शक्यतो तरी कुणीही मांसाहार हा करणारच नाही, पण आपल्या घरामध्ये आपले पती देखील मांसाहार करून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि जर असे झाले तर आपण देखील पूजा करत असतो पण त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही। तसेच हरतालिकेचा अगोदरचा जो दिवस आहे म्हणजे गुरुवारी आपण संध्याकाळी चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा जेवणामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा करायचा नाही। आता हरतालिकेला आपल्याला उपवास असतो पण आपल्या पतींना, मुलांना उपवास नसतो, मग त्यांच्या जेवणामध्ये आपण कांदा लसूण याचा समावेश चुकूनही करायचा नाही। त्यांनी देखील या दिवशी सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे। तसेच आता उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। उपवास सोडताना देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करून उपवास सोडायचा। आता काही ठिकाणी काकडी खाऊन देखील उपवास सोडला जातो। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता। शक्यतो तरी दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अति उत्तम होईल, कारण की आपल्याला गणपती बाप्पाला देखील प्रसाद हा अर्पण करायचा असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।